श्याम मानव यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत। ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी देशमुखांना ऑफर दिली होती असं श्याम मानव म्हणत आहेत। अनिश संस्थापक श्याम मानव यांनी मोठा दावा केलाय। ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा असं अनिल देशमुखांना सांगितलं होतं असा आरोप या ठिकाणी करण्यात आला आहे। मोठा दावा श्याम मानव यांनी केलेला आहे आणि सही न करता अनिल देशमुख जेलमध्ये राहिला असं श्याम मानव यांनी म्हटलेलं आहे। तर यामुळे आपल्या राज्यातील लोकांच्या डोळ्यासमोर 2 वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं मविया सरकार असताना ते सगळं तरळलं असेल, ज्याच्यामध्ये अनिल देशमुख यांना अटक झालेली होती, ईडी अटक केली होती आणि त्यावेळेला जे काही घडलं होतं त्याविषयी आता श्याम मानव यांनी मोठा दावा केला आहे। अनिल देशमुख जे तेव्हाचे गृहमंत्री होते त्यांना ऑफर दिलेली होती अजित पवारांनी आणि प्रतिज्ञापत्रावर सही करा, तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार नाही असा एक मोठी ऑफर देशमुखांना दिली होती ईडी कारवाईपासून वाचवण्यासाठी असा मोठा दावा श्याम मानव यांनी केला आहे। अनिश संस्थापक तर ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा असं अनिल देशमुखांना सांगितलं होतं असा दावा श्याम मानव यांनी केलाय। अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं, म्हणजे मला बोलावलं आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा, या 4 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही। देशमुखांनी खूप विचार केला, नाही म्हटलं। नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे, सोडून द्या, बाकी 3 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून द्या। अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं, याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार, उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, आदित्य ठाकरे जाणार, अनिल परब जाणार आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः 13 महिने जेलमध्ये गेले म्हणून मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।